या चमत्कारिक स्फटिकाच्या शिवलिंगामध्ये साक्षात गंगा अवतरते. नमस्कार, मी निखिल. गाथा शिवालयांची या सिरीजच्या 5व्या भागामध्ये आज आपण जाणून घेत आहोत गाथा शिवनिर्मित प्रतापगडावरील स्फटिकाच्या शिवलिंगाची. प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध. या गडावरती महाराजांनी श्री भवानी मातेचं मंदिर बांधलं होतं आणि याच भवानी मातेच्या अगदी समोर महाराजांच्या पूजेमधलं स्फटिकाचं एक शिवलिंग आहे. या शिवलिंगाची लांबी 40 सेंटीमीटर, रुंदी 20 सेंटीमीटर तर उंची 30 सेंटीमीटर इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज याची नित्यनियमाने पूजा करत असावेत असं सांगितलं जातं. हे स्फटिकाचं शिवलिंग चमत्कारिक आहे. ज्येष्ठ इतिहासकार प्र.के. घाणेकर सर आपल्या पुस्तकामध्ये त्यांचा एक अनुभव सांगतात. त्या अनुभवाला समजून घेण्याआधी आपण शिवलिंगाची रचना समजून घेऊ. शिवलिंगाच्या बाजूने जे असतं त्याला योनी म्हणतात किंवा शाळुंका म्हणून देखील ओळखलं जातं आणि मध्यभागी असलेल्या उंचवट्याला लिंग म्हणून ओळखतात. प्रतापगडावरील श्री भवानी मातेच्या मंदिरामध्ये प्र.के. घाणेकर सर गेले असता त्यांनी विनंती करून सर्व दिवे विझवायला लावले. त्यानंतर कापूर पेटवलं असता त्या शाळुंखेमध्ये त्यांना पाणी बघायला मिळालं. म्हणून म्हणतात या शाळुंखेमध्ये गंगा अवतरली होती आणि त्यासोबतच जे लिंग आहे त्याच्यावरती एका बाजूला बेलाचं पान तर दुसऱ्या बाजूला महादेवाला वाहिलं जाणारं कुरतडलेल्या आकाराचं निरगुडीचं पान देखील बघायला मिळालं.